काही लोक सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल इतक्या अफवा पसरवत असतात, इतक्या खोट्या गोष्टी सांगत असतात. त्या सगळ्या लोकांना आज आपण सणसणीत उत्तर देऊया, तेही पुराव्यासहित. तर पहिल्यांदा बघूया सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी. काही लोक म्हणतात की सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी यांचं पटतच नव्हतं. अरे मूर्खांनो, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये गांधी रेजिमेंट, नेहरू रेजिमेंट, झाशीची राणी रेजिमेंट अशा रेजिमेंट होत्या. सावरकर किंवा गोळवलकर अशा नावाच्या कोणत्याही रेजिमेंट इथे नव्हत्या. नाही, काही लोक मागे म्हणले होते की ती आझाद हिंद फौजीला प्रेरणा ते सावरकरांनी दिली. तसं असतं तर सावरकर नावाने एखादी रेजिमेंट तरी असती. 4 ऑगस्ट 1944ला जेव्हा INA घमासान युद्ध करत होती, तेव्हा रेडिओवरून सुभाषचंद्र बोस गांधीजींना संबोधून काय म्हणतात बघा. राष्ट्रपिता, हम भारत के इस पवित्र मुक्ति युद्ध में आपका आशीर्वाद एवं शुभकामना चाहते हैं. जय हिंद. बघितलं तुम्ही? परत एकदा वाचा. आता बघूया बोस आणि नेहरू. काही लोक म्हणतात की बोस आणि नेहरू हे एकमेकांना शत्रुवत वगैरे मानत होते. अरे मूर्खांनो, सुभाषचंद्र बोस हे काही काळ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये नेहरू रेजिमेंट होती. जेव्हा आझाद हिंद फौजेमधले 17,000 सैनिक इंग्रजांनी बंदी बनवले होते, त्या ठिकाणी युद्ध हरल्यामुळे, तेव्हा या 17,000 सैनिकांना कोणी वाचवलं माहिती आहे? तुमचं कोणीही सावरकर गोळवलकर आलेले नव्हते. नेहरू आणि त्यांच्यासोबत तेज बहादूर सप्रू, कैलासनाथ काटजू, भुलाबाई देसाई, दलित सिंह टेकचंद आणि आसफ अली या सगळ्यांनी हा खटला लढवला आणि या 17,000 सैनिकांना बाहेर काढलं. यातल्या 3 अधिकाऱ्यांना तर जन्मठेपेची फाशीची शिक्षा दिलेली होती. ती शिक्षा सुद्धा या लोकांनी माफ करवली. याशिवाय आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अनेक सरकारी पदं दिली, त्यांना सरकारी नोकरीमध्ये रुजू करून घेतलं आणि त्यांना पेन्शन सुरू केली. सुभाषचंद्र बोस यांचा विवाह जर्मनीमधल्या एमिली शंकेल या महिलेशी झाला होता. त्यांना एक मुलगी होती, अनिता नावाची. सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या कुटुंबाकडे बघणारं कोणीही नव्हतं. त्यांना दर